तर नमस्कार मित्रांनो, आजचं आमचं डेस्टिनेशन आहे तिकोना फोर्ट. आज आम्ही ट्रेकिंग करायला चालले आहोत आणि माझ्यासोबत अजून माझे मित्र आहेत. ते मला पुढे वाशीला भेटणार आहेत. तर मला वाशीपर्यंत पोहोचावं लागेल लवकरात लवकर. ॲटलिस्ट त्यांनी 6:30 वाजेपर्यंत पोहोच असा निरोप दिलाय. तर मी ट्राय करेन. आता वाजले 4:50, म्हणजे ऑलमोस्ट 5 वाजायला आलेत. बघूयात आता मी कधी पोचतोय. तर झालंय असं, मी पोचलोय ठरलेल्या वेळेत 6:30ला, पण आरुष आणि ते मागे ब्रिजवरती थांबलेत टोल नाक्याच्या इकडे. मी थांबतो इथे थोडा वेळ त्यांची वाट बघत. पोचला आरुष. 2 तास अजून. आणि हा आहे सुचित. हाय कर सुचित. आणि इथून आमची जर्नी होते स्टार्ट. आम्ही इथून सगळ्यात पहिले जाणार पनवेल. पनवेलवरून खंडाळा घाट, मग लोणावळा. लोणावळ्यानंतर तिकोना पेठ. तिकोना पेठ हे बेस गाव आहे तिकोना फोर्टचं. मग तिथून थोड्याच अंतरावर आहे आपला तिकोना फोर्ट. आरुष मला सांगायचा प्रयत्न करतोय की इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे, आणि मी राईड घेतो पण तो राईड भलताच राईड होता. हा बोल. ॲक्च्युली तिथे 2 राईड आहेत. मी एकदम एक्स्ट्रीमवाला राईड घेतला, त्यामुळे मी सरळ पनवेलमध्ये तर आलो, पण हा रोड जो आहे तो पनवेलच्या करंजाडे गावातून पुढे जाऊन कनेक्ट होतो आहे. त्यामुळे एवढा काही इश्यू नाही, आम्ही पुढे जाऊन भेटूच. बट रस्ता जरी चुकीचा असला तरी मला हा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. पनवेलमधून बाहेर निघाल्यावरती आम्ही थोडंसं थांबलो, कारण भूक लागली होती. तर इथे नाश्ता करू आणि मग थोड्या वेळाने निघू. हॉटेल पाटील वाडा इथे नाश्ता केल्यानंतर आम्ही आमची जर्नी पुन्हा चालू केली टुवर्ड्स तिकोना फोर्ट. खंडाळा घाट चालू होतो इथून, आणि समोरच्या डोंगरावरती बरेचसे वॉटरफॉल दिसत आहेत मला. वरती जाऊन पण दिसतील अशी अपेक्षा आहे, वरती ढग नसतील तर. मागच्या वेळेला आम्ही इकडून गेलेलो, तो रस्ता सरळ एक्सप्रेसवेला जातो, आणि आम्हाला त्याच्यामुळे 500 रुपयाचा फाईन पण लागला होता. त्यामुळे आता माझ्या लक्षात होतं म्हणून मी डायरेक्ट गाडी वरती टाकली. हा वरती आलोय फायनली खंडाळा घाट टॉपला. समोरून व्ह्यू बघा. ह्याला पण घ्या, ब्लॉग मध्ये ह्याला पण घ्या. तुझं नाव काय? तू कुठे राहतो? फर्स्ट टाइम आलोय. थोडस अजून वरती आलोय, सीधा ढगात. हे ढग आहे. वातावरण एकदम चिल्ड झालंय.
पे रुकना बनता है. तर आम्ही जिथे थांबलो होतो तिथून थोडंसं पुढे येऊन आम्ही पुन्हा थांबलो. त्याच्या मागे एक खूप मोठं रिझन होतं, हे जे समोर दिसणारे ढग आणि तो दिसणारा वॉटरफॉल बघा तुम्ही. ओ हो, खतरनाक. वर्टिकलमध्ये चांगलं आहे. घेतला निसर्गाचा आनंद. माकडं सुद्धा आहे तिथे. आता निघूयाच आपल्या डेस्टिनेशन कडे. मस्त व्ह्यू आहे यार. ॲक्च्युली मी पावसाळ्यात कधी आलो नव्हतो इकडे आजपर्यंत, बट आज आलो आहे आणि समोरचं व्ह्यू बघून मला असं वाटतं की यार का नाही आलो मी याच्या आधी. साडेदहा होतात ऑलमोस्ट. आणि समोर आम्हाला दिसतोय तिकोना फोर्ट. सरळ इथला रस्ता पण पूर्ण झाडांनी भरलेला आहे, एकदम हिरवळ आहे आजूबाजूला. प्लेझेंट असं वातावरण आहे इकडे. कॅम्पिंगचे बरेच सारे बघितले मी ऑप्शन्स. रिसॉर्ट्स आणि कॅम्पिंग, ॲग्रो फार्म खूप सारे होते रस्त्याला. पाऊस आता गेला मागाशीच, त्याच्या आधी खूप जास्त पाऊस पडत होता. हो हो, व्हॉट अ व्ह्यू. वाव, खिंडा आहे खिंडा. गावच मज्जा आवी गयो बाबा. तिकोना ही आहे एंट्री किल्ले तिकोना. चलो, हा बेस विलेज आहे इथला. तिकोना पेठ या गावाचं नाव आहे. तर आम्ही आता पोचलो आहे तिकोना गडाच्या पायथ्याशी. इथे या गडाची काही माहिती मेन्शन केली आहे. त्याला वित्तंडगड असं सुद्धा म्हणतात. आणि या गडाची उंची जी आहे ती इथे मेन्शन आहे 3589 फूट समुद्र सपाटीपासूनची उंची. ट्रेकिंग स्टार्ट करण्याआधी आम्ही आमच्या बाईक जे आहेत ते गडाच्या पायथ्याशी बरेचसे दुकानं आहेत लहान लहान, ते पार्किंगसाठी लावलेत. आणि तिथे जेवणाचे बरेचसे ऑप्शनसुद्धा आहेत. तर आम्ही तिथेच पार्किंगसाठी बाईक लावून वरती चढाई चालू केली आहे. चढाई चालू करण्याआधी आम्हाला एकच मनात प्रश्न होता की हा गड एवढा अवघड नाही चढाई करण्यासाठी, पण आमच्याकडून होईल का याच्यावर आम्हाला डाऊट होता. तर आमच्यात एक्सपिरियन्स पर्सन फक्त एकच होता, तो म्हणजे हा आरुष. थोडंसं वरती आल्यावर आपल्याला एक दरवाजा भेटतो जिथे साईनबोर्ड लावला आहे नो स्मोकिंग नो ड्रिंकिंगचा. ॲक्च्युली हे माणसांनाच कळायला हवं की हे गडांवरती हे सगळं केलं नाही पाहिजे. ह्या दरवाजातून बाहेर आल्यावरती लगेचच एक मारुतीचं मंदिर भेटतं. चपेटदान मारुती मंदिर असं या मंदिराचं नाव आहे.
ते मंदिरापासून थोडंसं वरती चालत आल्यावर आपल्याला भेटतं त्र्यंबकेश्वर शिव मंदिर. गड किल्ले बनवण्याकरता चुन्याचा वापर होत होता आधी. त्याच चुन्याच्या घाण्याचे अवशेष सुद्धा या गडावरती आपल्याला पाहायला भेटतात. चुन्याचा घाणा संपताच आपल्याला या सरळ वरती जाणाऱ्या स्टेअर्स भेटत आहेत, ज्या की आपण कशा चढू हा मोठा प्रश्न पडला होता स्टार्टिंगला. पण कसे बसे आम्ही हळूहळू करून वरती पोहोचलो. गडाच्या एकदम टॉपला पोहोचल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं ते वित्तंडेश्वर मंदिर. इथून जी समोर लेक दिसते ती आहे पावना लेक. आणि या गडाचा जो टॉप आहे तो ट्रायंग्युलर शेप आहे. फर्स्ट पॉईंट होता जिकडे आता आपण झेंडा बघितला, भगवा झेंडा जिथे लावलेला आहे. सेकंड वाला जो आहे तो थोडासा या साईडला, मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट. इथून आपण एंट्री केली होती वरती येण्याकरता. हा झाला सेकंड पॉईंट. आणि ह्याच्या जस्ट बाजूला आहे तो आहे आपला थर्ड पॉईंट. असा ट्रायंगल आहे म्हणून याला त्रिकोणागड असे म्हणतात. आणि मला नवीन ठिकाणी येऊन नवीन गोष्टी बघून जाणून घेऊन खूप मजा आली, खूप बरं वाटलं. आणि तुम्हा सगळ्यांना हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. आणि आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये.